आपण बघणार आहोत मराठा आरक्षणासंदर्भातली आणि 27 मेला मुंबईत याबद्दलची भूमिका स्पष्ट करू असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय। 27 मेला आपण मुंबईमध्ये मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांना भेटणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। त्यामुळे मराठा समाजानं 27 मे पर्यंत शांत राहा असं आवाहन देखील यांनी यावेळी केलंय। आरोप प्रत्यारोपांपेक्षा त्यातून मार्ग काय काढणार ते सांगा असा देखील सवाल त्यांनी सत्ताधाऱ्यांना केलेला आहे। वेळप्रसंगी मला आक्रमक व्हायला 2 मिनिटंही लागणार नाहीत असा इशाराही त्यांनी या पत्रकार परिषदेतून दिला आहे। 27 तारखेला ही भूमिका मांडणार, ही समाजाची भूमिका असणार आहे आणि त्यावेळी आमदार आणि खासदारांना सुद्धा माझी हीच विनंती राहणार आहे की तुम्ही ते जे आम्ही सोल्युशन सांगू त्याचा अभ्यास करा। तुम्ही कोणाची जबाबदारी, कोणी जबाबदारी काय घ्यायची आहे त्यावेळी पण 27 तारखेला ठरवू आणि जर मग कोणी माघार घेतलं तर मग समाजाशी घेणं देणं तुमचं। आणि आता बातमी आहे, राज्यात काही दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा जाणवतो आहे। 45 वर्षांवरच्या नागरिकांसाठी लस दिली जावी अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आता केंद्राकडे केली आहे। त्यामुळे केंद्राकडून मिळालेल्या लसी या दुसऱ्या डोस असणाऱ्यांना प्राधान्य त्यात दिलं जाईल आणि आताच्या नियमाप्रमाणे 84 दिवसांनी दुसरा डोस दिला जाणार आहे। यातून जर लसीचा साठा शिल्लक राहिला तर पहिला डोस नागरिकांना दिला जाईल असं काही वेळापूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय। म्युकरमायकोसिसच्या संदर्भातला इंजेक्शन्स हा प्रायोरिटीचा विषय आणि नंबर 2 कुठल्याही परिस्थितीत वॅक्सिन हा आपल्याला 45+ यासाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावं आणि झपाट्याने अतिशय गतिमान पद्धतीने हे पूर्ण व्हावं हा त्यामागची भूमिका। आणि नंबर 3 18 ते 44 आज वॅक्सिनची उपलब्धता होत नाही मार्केटमध्ये, ती केंद्राने उपलब्ध करूनच द्यावी। त्यासाठी अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरून किंवा ग्लोबल मार्केटमधून जरी आपण वॅक्सिन घेऊ शकलो तरी ती घेण्याची एक धोरण, एक पॉलिसी गव्हर्नमेंटनी करावी। सेकंड डोसला पूर्वीपेक्षा कालावधी वाढवलेला असला 12 ते आता 16 आठवडेपर्यंत जे वाढवलेलं आहे तर ते जरी झालं असेल तर ठीक आहे, सेकंड डोस थोडा लेट होईल पण याचा अर्थ फर्स्ट डोस थांबवता येत नाही। आपण सेकंड डोस पूर्ण करणार आहोत कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचा, त्याला प्रायोरिटी नंबर 1 आहे। जेवढे काही आता सेकंड डोसचे लोक ड्यू आहेत त्यांना पहिली प्रायोरिटी कायम राहणार आणि जे उरतात ते फर्स्ट डोससाठी वापरले जाणार।